वळूयात पुढे। सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंडे यांनी दणका दिलेला आहे। सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावरती एफडीएनं कारवाई केली। सिया गोयलच्या वडिलांचं पुण्यामधील मार्केट यार्ड परिसरामध्ये दुकान आहे। सिया गोयलच्या वडिलांचं दुकान एफडीएनं सील केलेलं आहे। व्यवसायाचा परवाना नसून दुकानामधील माल निकृष्ट दर्जाचा असल्याचा एफडीएचा आरोप आहे। 8 लाख रुपयांचा 4000 किलो माल एफडीएकडून जप्त करण्यात आला आहे। या संदर्भातली माहिती देत आहेत अजिंक्य, नेमकी काय कारवाई करण्यात आली आहे? अगदी बरोबर आहे। आपल्याला माहित आहे की एफडीए कडून राज्यभरात ठिकठिकाणी छापेमारी चालू आहे आणि पुणे जिल्ह्यात देखील छापेमारी सुरू आहे। आताची नवीन जी छापेमारी झालेली आहे ती सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर छापेमारी झालेली आहे आणि या दुकानाचा परवाना जो आहे तो नसल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि दुकानातील माल देखील निकृष्ट असल्याचं समोर आल्यामुळे ही छापेमारी झाल्याचं सध्या समोर येत आहे। जवळपास 8 लाख रुपयांचा 4000 किलो माल एफडीएने जप्त देखील केलेला आहे आणि पुढची सगळी चौकशी सुरू आहे। सिया गोयल आपल्याला माहित आहे की काही दिवसांपूर्वीच मोठ्या प्रकरणात समोर आली होती आणि तिच्या वडिलांच्या दुकानावर ही सगळी कारवाई झाल्यामुळे सध्या पुणे शहरात सगळी हीच चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळते। मात्र निश्चित अजिंक्य, धन्यवाद संपूर्ण माहिती करता। तर सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावरती एफडीएनं कारवाई केलेली आहे। व्यवसायाचा परवाना नसल्यामुळे निकृष्ट दर्जाचा माल असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे।